मी कालच्या भागामध्ये बोललो होतो की उद्धव ठाकरेंचं पुण्यामध्ये भाषण झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीसांची खास फौज उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी अत्यंत सक्रिय झालेली आहे। आणि आता महाराष्ट्राची उद्याची 2024 ची विधानसभेची निवडणूक नेमकी कुठल्या मुद्द्यावर होणार आहे यावर सुद्धा आता राज्यभरामध्ये चर्चा करत आहे। तर काही लोकांना असं वाटतं की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होईल किंवा महायुतीच्या सरकारनं आता ज्या काही योजना आणलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना किंवा लाडका भाऊ योजना किंवा ज्या ज्या काही 4-5 योजना आहेत निवडणुकीच्या समोर जाहीर केलेल्या, 2.5 वर्ष या योजनांची त्यांना कधीच काळजी वाटली नाही, पण अचानकपणे महाराष्ट्रातल्या बहिणी ज्या लाडक्या झालेल्या आहेत या योजनांच्यावर चर्चा होऊन निवडणूक होईल असं मत आता देवेंद्र फडणवीसांचे ठरलेले मीडियातले लोक मोठ्या ताकदीने करत आहेत। परंतु ही निवडणूक उद्याची कुठल्याही अशा योजनांच्यावर चर्चा करणारी ठरणार नाही, तर ही निवडणूक देवेंद्र फडणवीस विरुद्ध महाराष्ट्र आणि देवेंद्र फडणवीस विरुद्ध महाराष्ट्र धर्म या मुद्द्यावर होणार आहे आणि या विषयावर आज मी आपल्याला बोलणार आहे। मित्रांनो, मुळात महाराष्ट्र हे राष्ट्र संपूर्ण भारतामध्ये एक सर्वश्रेष्ठ असणारं राष्ट्र आहे। या राष्ट्राची निर्मिती, या राष्ट्राचा स्वभाव, या राष्ट्राची माती, या राष्ट्राचा विचार, या राष्ट्राचा विवेक, या राष्ट्राचा संयम, या राष्ट्राची शांती, या राष्ट्राची संपन्नता, या राष्ट्राचं वैभव हे इतर राज्यांपेक्षा खूप वेगळं आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराजांचा आंबेडकर आहे महाराष्ट्र आहे। परंतु दुसरीकडे या महाराष्ट्राला संतांच्या विचाराचं एक खूप मोठं अधिष्ठान लाभलेलं आहे। मग ते ज्ञानेश्वर असतील, तुकाराम महाराज असतील, संत नामदेव असतील, जनाबाई असतील, मुक्ताबाई असतील, गोरोबा काका असतील, असे सारे संतांनी या महाराष्ट्राला घडवलंय, समृद्ध घडवलंय। आणि संतांचे विचार महाराष्ट्राच्या कणाकोपऱ्यामध्ये आणि कणाकणामध्ये रुजलेले विचार आहेत। आणि म्हणून एकीकडे पुरोगामी असलेला शिवशाहू छत्रपतींचा विचार, तर दुसरीकडे सर्वजण माझे आहेत किंवा मानव धर्माचा पुरस्कार करणारे संतांचे विचार, या दोन्हीच्या एकत्रीकरणातून हा महाराष्ट्र समृद्ध घडलेला आहे। हा कुठल्या एक विचारावर चालणारा महाराष्ट्र नाही, कुठल्या एका गोष्टीवर एका धारेवर चालणारा हा महाराष्ट्र नाही, तर हा विविध भाषांचा, विविध रंगांचा, विविध विचारांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे। आणि या सगळ्याला मिळून महाराष्ट्र धर्म असं म्हटलेला आहे। देवेंद्र फडणवीस 2014 पासून जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अधिक गतीने सक्रिय झाले तेव्हापासून ते 2024च्या आजच्या क्षणापर्यंत सातत्याने या महाराष्ट्र धर्मावर हल्ला करत आलेले आहेत। आणि म्हणून आता ही जी 2024 ची निवडणूक आहे ही देवेंद्र फडणवीस विरुद्ध महाराष्ट्र धर्म अशीच भविष्यामध्ये होणार आहे। त्यांच्या त्या मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांनी काय वाटेल ते नेरेटिव्ह नव्याने स्थापित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, किंवा आता ज्या काही योजना आणल्या त्या योजनांचा भलताच मारा लोकांच्यावर करून आम्ही कसे महाराष्ट्राच्या हिताचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी, त्या प्रत्येक योजनेच्या पाठीमागं तुमचं खुर्चीचं राजकारण आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला कळलेलं आहे। लाडक्या खुर्चीसाठी हे सगळे लाडके उद्योग आता हे सरकार करत आहे आणि हे महाराष्ट्रातल्या अगदी शेवटच्या तळागाळातल्या सामान्य माणसाला पण पूर्णपणाने कळून चुकलेलं आहे। त्यामुळे उद्याची जी निवडणूक होणार आहे ही निवडणूक महाराष्ट्रामधली विधानसभेची निवडणूक देवेंद्र फडणवीस विरुद्ध महाराष्ट्र अशीच होऊ घातलेली आहे। आपण कितीही लोकांचा बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न केला, बुद्धिभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला, लोकांच्या बुद्धीवर वेगळ्या गोष्टीचा सातत्याने मारा करून लोकांना संभ्रमित करण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी हा महाराष्ट्र किंवा या महाराष्ट्रातली जनता तसूभरही ढळायला तयार नाही। महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र धर्माला शोभेल साजेल असं राजकारण केलं नाही।
महाराष्ट्राने कधीही कुठल्या एका जातीचा विरोध केला नाही. लोक आता आणखीन एक गोष्ट बोलत असतात की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र टार्गेट करतोय किंवा काही लोक टार्गेट करतायत. हे अत्यंत चुकीचं विधान आहे की महाराष्ट्राने या राज्यातल्या ब्राह्मण समाजातल्या नेतृत्वाला इतिहास काळापासून डोक्यावर घेतलेला आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलेलं पाहिजे. किंवा ज्या लोकमान्य टिळकापासून महाराष्ट्राची राजकीय ओळख पुढे येते त्या टिळकांना सुद्धा या महाराष्ट्राने आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक ब्राह्मण नेते मोठे होऊन गेलेले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर मनोहर जोशी सारखा नेता हा ब्राह्मणच होता. तोही महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलेलंच आहे. किंवा नितीन गडकरींना, त्याच भारतीय जनता पार्टीच्या नितीन गडकरींना जे ब्राह्मण आहेत त्यांना महाराष्ट्र डोक्यावर घेतो. त्यामुळं महाराष्ट्र हा ब्राह्मणांचा द्वेष करतो अशा प्रकारची खोटी अपप्रचार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्र असं कधीही करत नाही. जेवढे म्हणून संत झाले त्यातले अर्धे संत हे ब्राह्मण होते आणि या ब्राह्मण संतांना या पुरोगामी महाराष्ट्रानं या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने आपल्या देव्हाऱ्यामध्ये स्थान दिलंय हे विसरून चालत नाही. लोकाला वेड्यात काढू नका, लोकांना चुकीचं काही सांगू नका. आणि पुन्हा ब्राह्मण समाजाला, महाराष्ट्रातला जो ब्राह्मण समाज आहे या ब्राह्मण समाजाला विनाकारण तुम्ही टार्गेटवर आणून ठेवू नका. लोकांचा राग देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आहे, या राज्यातल्या ब्राह्मण समाजाच्या विरोधात नाही. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि लोकांचा राज देवेंद्र फडणवीसांवर असण्याचं कारण देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र धर्माविरुद्ध वागतात हे सर्वात महत्वाचं कारण आहे. आणि एकीकडे ते महाराष्ट्र धर्माविरुद्ध वागत असताना दुसरीकडे ते गुजरातचं आणि गुजराती नेत्यांचं, गुजराती धोरणांचं, गुजरातच्या हिताचं काम करतात. याचाही राग महाराष्ट्राला आहे. बाकीच्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी केवळ शिवसेना फोडली म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्राचा राग नाही. शिवसेना फोडणे ही कृती महाराष्ट्राला आवडली नाही, हा भाग वेगळा आहे. राष्ट्रवादीचे अजित पवारांना सोबत घेतलं भ्रष्टाचाराचे 75,000 कोटीचे आरोप करून, म्हणून महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांच्यावर नाराज नाही आहे. राजकारणामध्ये या गोष्टी होतात हे महाराष्ट्राला कळतं. महाराष्ट्र असा संपन्न आहे बौद्धिकदृष्ट्या, परंतु महाराष्ट्र धर्माच्याच विरोधामध्ये जाऊन ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी घडल्या नाही, महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनामध्ये ज्या गोष्टी कधी घडल्या नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी देवेंद्र फडणवीस घडवतात. हा राग महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीसांवर आहे आणि तो उद्या 2024च्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या अगदी मताच्या शिक्क्यातून पुढे येणारच आहे. आपण कितीही संशोधन करा, कितीही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, कितीही 1.5% फरक आहे म्हणा, परंतु मित्रांनो माझ्या हाती आणखीन आज काय लागलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर किंवा अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आता सर्वे करायला महाराष्ट्रामध्ये सुरुवात केलेली आहे. भारतीय जनता पार्टीने अंतर्गत सर्वे केलेला आहे, तो पूर्ण झालेला आहे. शिवसेना ठाकरे गटाने केलेला आहे, तो पूर्ण झालेला आहे. शरद पवार गटाने केला तो पूर्ण झालाय. काँग्रेस करते ते पूर्ण होतोय, तो अजून झाला नाही. भारतीय जनता पार्टीचा नंबर 1 ला झाला. तर अजित पवारांचा सर्वे सध्या चालू आहे. अशा 6 संस्था, मोठमोठ्या संस्था त्यांनी हायर केलेल्या आहेत आणि हा सर्वे आता महाराष्ट्रामध्ये काम करतोय. येत्या 10 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्टच्या आसपास काही सर्वे आता वर्तमानपत्रातून किंवा मीडियाच्या समोरून पुढे येतील सुद्धा. परंतु या सगळ्या सर्वेंचा सूर माझ्या हातामध्ये आलाय. सर्वेंचे आकडे माझ्या हातामध्ये आले नाहीत किंवा त्यांचे आकडे मी आपल्याला सांगू शकत नाही किंवा मला तो अधिकार नाही. परंतु ही जी या सर्वे क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहे ही रिंगणच्या सातत्याने संपर्कात असते किंवा आमचे मित्र कंपनी काही त्यामध्ये काम करत असतात. त्यामुळे आम्हाला सगळ्याच गोष्टीची थोडीशी पुसटशी कल्पना येते. आणि या 6 सर्वेचा जो आता सगळ्यांचा मिळून एकत्रित एक अहवाल जो पुढे येतोय तो अहवाल असा आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक ही देवेंद्र फडणवीस विरुद्ध महाराष्ट्र अशी होऊ घातलेली आहे. हा या 6 संस्थांच्या सर्वेचा सूर आहे. हे असं का घडलं, हे असं का घडतंय, देवेंद्र फडणवीसांनी असं काय घडवलं महाराष्ट्रामध्ये की संपूर्ण महाराष्ट्र आता त्यांच्या विरोधामध्ये चिडून उभा राहिलेला आहे.
एका आंदोलन जर एखाद्या मागणीसाठी जर एक आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं तर त्याच्या विरोधात, आंदोलनाच्या विरोधामध्ये प्रति आंदोलन, या संकल्पनेचे जन्मदाते देवेंद्र फडणवीस हे आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर येतो तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये ओबीसी समाजाला पेटवणे, त्यांच्या विरोधामध्ये ओबीसी समाजाला आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करणे हा महाराष्ट्र धर्म नाही. किंवा तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्ही राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय नीतिमूल्ये पाळूनच राजकारण केलं पाहिजे. ते असं फोडाफोडीचं राजकारण करून, पैशाचे खोक्याचं राजकारण करून, अनितीचं राजकारण करून या राज्यावर राज्य करता येणार नाही. ते महाराष्ट्राच्या, देशाच्या इतर राज्यामध्ये घडू शकेल, पण महाराष्ट्रातली जनता अशा प्रकारचं वर्तन राज्यकर्त्यांचं कुठल्याही किमतीमध्ये सहन करत नाही. अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये कुठलाही पक्ष सत्तेवर आला तर महाराष्ट्रातल्या जनतेला चालतं, कुणीही मुख्यमंत्री झालं तर महाराष्ट्रातल्या जनतेला चालतं. परंतु महाराष्ट्र धर्माच्या विरोधामध्ये जर तो काम करत असेल तर महाराष्ट्र तो कदापि मान्य करत नाही. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक एका गोष्टीवर आपण आता वारंवार त्या विषयावर चर्चा करणार आहोत की गुजरातचं किती तुम्हाला प्रेम आहे, गुजरातचा स्नेह तुम्हाला किती आहे, गुजरात नेतृत्वाचा स्नेह तुम्हाला किती आहे हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. अख्खी मुंबई आपण उदास करून टाकलेली आहे. मुंबईतलं अर्थकारण आपण अहमदाबादला हलवण्यामध्ये मोठी मदत केलेली आहे. करोडो रुपयाचे व्यवहार आज अहमदाबादमधून होत आहेत, जे पूर्वी मुंबईमधून होत होते. तेच जर मुंबईत झाले असते तर लाखो तरुणांना रोजगार मिळाला असता आणि महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये सुद्धा कर रूपानं प्रचंड प्रमाणामध्ये पैसा आला असता. परंतु देवेंद्र फडणवीसांनी, एकनाथ शिंदेनी, अजित पवार आणि या सगळ्या मंडळींनी सातत्याने गुजरातच्या हिताचं काम केलं आणि महाराष्ट्राचा द्वेष पूर्णपणानं केलेला आहे. आणि ही गोष्ट आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. खेड्यातले, ग्रामीण भागातले, शेतात काम करणारे सामान्यातले सामान्य लोक सुद्धा सातत्याने म्हणतायत की फडणवीसांचं हे चुकलं, त्यांनी महाराष्ट्राचा अशा पद्धतीने द्वेष करायला नको होता. या सर्व पार्श्वभूमीवर जर उद्धव ठाकरे तुटून पडत असतील, सुषमा अंधारे तुटून पडत असतील, संजय राऊत तुटून पडत असतील तर बाकी लोकांना त्याचं दुःख वाटण्याचं काहीच कारण नाही. आता तर ही सुरुवात आहे, केवळ सुरुवात झालेली आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मीडियातले मंडळी जेवढी आक्रमक होण्याचा प्रयत्न करीत ते सगळ्यांच्यावर तुमच्यावर बुमरँग होणार आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला, तुम्ही उपस्थित करत असलेल्या प्रत्येक मुद्द्याला या महाराष्ट्रातले तरुण, या महाराष्ट्रातले पुरोगामी विचाराचे पत्रकार ही सुद्धा मंडळी आता ताकदीनं उत्तर देण्यासाठी तयार झालेली आहे. याची जाणीव आपण ठेवण्याची आवश्यकता आहे. केवळ उद्धव ठाकरेंना बदनाम करून, केवळ शरद पवारांच्यावर खोटे आरोप लावून शरद पवारांना या वयामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न जर भारतीय जनता पार्टी यांनी त्यांची पिलावळ करत असेल तर महाराष्ट्र ते सहन करत नाही. शरद पवार ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांना भटकती आत्मा म्हणणं हा महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. किंवा मराठी माणसाची अस्मिता उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंना आपण औरंगजेबाचे फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणणं ही गोष्ट महाराष्ट्र सहन करत नाही. म्हणून उद्धव ठाकरे आपल्या शब्दांमध्ये चोख उत्तर देत आहेत. आज हे केवळ राजकीय नेते उत्तर देत आहेत. उद्या महाराष्ट्रातली प्रत्येक जनता मताच्या रूपानं महायुतीच्या विरोधामध्ये कौल देणारच आहे. आणि ती केवळ देवेंद्र फडणवीसांच्या चुकीमुळं किंवा त्यांनी महाराष्ट्र धर्माविरुद्ध केलेल्या वर्तनामुळं महायुतीला मोठा फटका महाराष्ट्रामध्ये बसणार आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.